ह्याचं कारण मग ते असं वर्णन करून मी सभागृहामध्ये मांडलं. तुम्ही म्हणाल ते कोणती शपथ घेईल की मला ते फोटो माहीत नव्हते, काहीच माहीत नव्हतं. मी कोण आहे? मी तर एक आमदार आहे. पण मला असं वाटतं की ह्याचे फोटो चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर बाहेर आले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री जास्त चिडले आणि ते जस्ट डायरेक्ट तिथून निघाले. मला वाटतं लगेच याच्यावरती त्यांनी बोलून घेतलं धनंजय मुंडेंना सह्याद्रीवरती, दादांना, तटकरे साहेबांना आणि धनंजय मुंडे, आणि डायरेक्ट सांगून टाकलं की तुम्ही आता रिझाईन करून टाका. कृष्णा आंधळेचं काय झालं असेल वाटतंय? काय नसन झालं, ते भायगांदे अवलाद आहे. हे यापूर्वी सुद्धा ते 1-2 केसमध्ये सापडलेलं आहे. आता तो माझा अनुभव बाकीच्या बाबतीतला आहे, परंतु नको, ही सेन्सिटिव्ह केस आहे. याच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की कृष्णा आंधळे अजून राहिलेला आहे, तो आरोपी अटकवायचा. त्याच्याबद्दल असे की कोण कोण म्हणतात त्याचा खून झाला आहे? नाही नाही नाही, कशाला कोण खून करेन त्याचा? आता या चौकशीमध्ये राजीवजी सर्वांचे रोल डिफाईन झालेले आहेत, रोल फाईन झालेले. याचा रोल काय, त्याचा रोल काय, विष्णू चाटेचा रोल काय, वाल्मिक कराडचा रोल काय, सुदर्शन घुलेचा रोल काय, प्रतीक घुलेचा काय, केदारचा काय, आंधळेचा काय, सगळ्यांचे रोल फिक्स झालेले आहेत. तो जरी बोंबलत किती दिवस राहिला तरी पोलिसांच्या पंजाच्या पलीकडचा तो नाही. पोलीस त्याला पकडतील. परंतु जनरली मी अगोदर शब्द वापरला की सेन्सिटिव्ह केसमध्ये असल्यामुळं असं वापरत नाही, पण साधारणतः आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो. अशा काही घटनांमधले पीडित आमच्या समोर येतात. म्हणून सरकारी वकील देणं असो किंवा स्वतंत्र वकील देणं असो, यासाठी म्हणून आम्हाला याच्यामध्ये मध्यस्थी काही वेळा करावी लागते. त्यात एकंदरीत चित्र असं आहे की 7च्या वरती ज्या प्रकरणामध्ये आरोपी असतात, त्या कोणत्याही खून प्रकरणामध्ये एखादा तरी आरोपी हा सजा डिक्लेअर होईपर्यंत सुद्धा सापडत नाही. तशा प्रकारचा हा जो आहे, हे भेस बदलून, नाही तर हे काय सांगावं, हे हरिद्वारला सुद्धा गेला असेल तिकडं याच्यात कुंभमेळ्यात जाऊन काय डोक्याचे केस बिस काढले, हे केलं, घातले, ड्रेस बदलला, काय ओळखू येणार? तर ते नंतर सापडल. म्हणजे तो काय साधू संतच होईल अशातला भाग नाही बरं का. पण भायगांदे अवलाद हे पहिल्यापासून त्याला घरच्यांशी कोणाचं काही फार काय देणं घेणं राहिलेलं नाही. आई वडिलांशी प्रेम नाही, भावाशी नाही, कोणाशी नाही. असं मुकादमकी करीत होतं. गाडी एक ट्रक आहे त्याच्याकडं काहीतरी, बाकीच्या 2-3 छोट्या मोटरसायकली हे ते गाड्या त्या जप्त केल्यात. जो आरोपी फरार होतो त्याची प्रॉपर्टी जप्त होती. फक्त आता याच्यामध्ये आकाची प्रॉपर्टी जप्त